राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। सरपंच टाकला माझा डायरेक्ट गोल्ड लोन केलं मी म्हणजे 2.5 लाख रुपये पाठवलं करून टाकलं डायरेक्ट। फोन सुद्धा उचलते नाही इतके माझे लेखी, फोन सुद्धा हे करून फोन सुद्धा उचलते नाही इतके माझे लोक आहेत हे टाटा कंपनीचे। शेतकरी पण आत्महत्या करायला आले तर त्यांना लादा नाही। जेव्हा पीआय कडे गेलो तेव्हा पीआयचा ट्रू कॉलवरून चोऱ्या करून यांचे बे घेतलेत का, बियाणे घेतलेत का, रोपं घेतलेत का? हा साऱ्या रस्त्याने तुम्ही बोर्ड बघा ना सर, आता काढून टाकले त्यांनी। व्हाईट फ्लॅश 1 नंबरचा गड्डा, व्हाईट फ्लॅश 1 नंबरची व्हरायटी। अशी सर्व्हिस देता का लोकांना? 30-35 रुपयाच्या काळात माझी फुलं होऊन गेली। 18 तारखेला 2 महिने झाले, तिथून पुढची हे म्हणजे 2.5-3 महिन्याची व्हरायटी झालेली, लावून एवढे दिवस झाले। 18 तारखेची 18 किती रे बाळा? 18/7 असं कोणाचं नाव? सर्व अनुसंधान हा 1-2-3 दिवसाचा फरक आहे फक्त। 22 तारखेला लागवड हा 1-2 दिवसाचा तिकडचं लागू जर खालच्या मळ्यात आणि मग इथं लावले 22 गुंठे म्हणजे आता इथं 22 जास्त अंदाज 76 गुंठ्यापैकी ना काय बटे की 50 गुंठे इथं लागलं असं। आणि पिढ्याकडे त्यांचं गाडी तुम्ही इकडून काय करता इकडून तुमचं म्हणणं बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर वातावरणामध्ये झालं। तुम्ही ज्यावेळेस व्हिजिटला आले आणि आता सध्या अजून माझ्या शेजारी हिंदपरीचे प्लॉट आहेत, त्यांना काय प्रॉब्लेम नाही। त्या जी हिंदपरीचं सर जी हिंदपरीचा प्लॉट आहे त्याला काय प्रॉब्लेम नाही। माझ्या शेजारी हिंदपरीचा प्लॉट होता, त्यांनी बघितला, त्यांच्या चव्हाण सरांनी लोक आले होते, त्यांनी बघितलं, तिला प्रॉब्लेम नाही। हिला कसं काय प्रॉब्लेम आला? ज्यांना बियाणे दिलंय ना, रोप ज्यांना दिले ते पूर्ण लिस्टला पुढे ती कधी भेटेल आम्हाला पॅरल प्लॉट पाहावा लागेल ना। सगळ्या लोकांची तक्रार, फक्त कोणी येत नाही बा साहेबांकडे जायचं, कुठे करायचे, हे करायचं, याच्यावर कोण येत नाही ना। प्लॉट दिलेले ना बऱ्यापैकी रोस्टिंग झाले आता असं ना प्लॉट आहे त्यांचे प्लॉट सक्सेसफुल झाले का गायकवाड साहेब? फोन करू ना ते आम्हाला लिस्ट झाले का, मोबाईल नंबर ते सक्सेस झाले का त्यांचे प्लॉट? कोणचे झाले बोलू का? तिथे पिंट त्यांचं आपल्या एका दिवशी रोप गेलो होतं, त्यांचं काय झाले? हॅलो 1 मिनिट नाही ना तिथं ते तुम्हाला लगेच बघायला भेटेल ना। शेतवार यांचं म्हणता दुसरा पाहावा लागतो ना। आहे ना तिथं, आहे ना शेजारी तुला काय नाही आपलंच आहे ना, बाबांचं आहे ना। हा व्हाईट फ्लॅगचा प्लॉट आहे सध्या, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे। तुम्हाला लगेच साहेब वातावरणात बदल झाला का नाही? अहो सर आहे, पण तुम्ही मागाशी काय उत्तर दे त्यांना, तुम्ही लाईव्ह काय उत्तर दिलं? वातावरणात बदल झाला बरोबर, मग वातावरणात बदल झाला तर हा प्लॉट आणि तो प्लॉट एका दिवशी होता बरोबर, याच्यातून त्याच्यात अंतर आहे 20 ते 15 ते 20 दिवसाचं। त्या प्लॉटला काय अडचण आली? वातावरण तर सारखं राहील नसेल ना, 8-10 दिवसात 15 दिवसात वातावरण बदलत असेल ना। बरं वातावरण बदललं म्हणता तर शेजारी 60-99 हिंदपरी आहे, त्यांचे प्लॉट कसे जमले? बांधा शेजारीचे ना, सगळे 100-200 फुटावर अंतर आहे ना। 2 एकर आणि तुम्ही डायरेक्ट आहे का नाही, आता यांचा सरांचा रिपोर्ट येईल मला विद्यापीठातून, तो रिपोर्ट आल्यानंतर माझी पूर्ण 4 ते 5 लाख रुपये एकराने माझी भरपाई करून द्यायची, नाही तर कारवाई करणार मी तुमच्यावर डायरेक्ट। कारवाई केल्याशिवाय सोडत नाही मी तुम्हाला डायरेक्ट। आम्हाला इथे ना आत्महत्या करायची वेळ आलेली डायरेक्ट। मी आता गोल्ड लोन केलं कॅनरा बँकचं आणि सगळी सिटी उभारली, माझा सगळा परपंच टाकलाय 3.5 एकरला डायरेक्ट। आणि हे लाईव्ह आहे, हे काय खोटं, मी काय माझ्या मनाचं काय खोटं सांगत नाही, मी काय माझ्या मनाचं काही सांगत नाही। अंतर आहे 15 ते 20 दिवसाचं, माझे 3ही प्लॉटचं तसंच आहे। एकही प्लॉट तुमचा सक्सेस झाला नाही आणि माझंच नाही तर बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। बाकीचे शेतकरी काय असे बिचारे आहेत का त्यांना कृषी अधिकारी कुठे, तालुका कृषी अधिकाऱ्याचं ऑफिस कुठे हेच माहित नाही, आणि कोणाला अर्ज करायचं हेच माहित नाही, ते बिचारे काय करतील? आता माझ्या याच्यावर 9-10 शेतकरी आले होते, मारुती खेमनर, सुभाष खेमनर, संजू कुदनर, त्यांना सांगितलं मी असं करा, जा साहेबांकडे, साळुंके साहेबांकडे, मग ते करतील, येतील तुमच्याकडे उद्या अर्ज। ते म्हणे आम्हाला माहितच नाही, त्यांनी खांडगावरून रोप आणलेले आहेत, असं काही नाही का बाबा सोनरच्यात नर्सरीतून रोप आणले त्याचेच खराब निघले। नारंगावरून आणले माझं नारंगावालं यांचं इथलं तुमचा लॉट नंबर एकच हा एकच लॉट नंबर त्यांनी टाकेल। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील एका शेतकऱ्याची
फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। साकूर जवळील चिंचेवाडी येथील रहिवासी असलेले शेतकरी तसेच रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भिवा सोन्नर यांचीच फ्लावरच्या रोपांमध्ये फसवणूक झाली आहे। शेकाटा कंपनीचे व्हाईट फ्लॅटची 2.5 एकरमध्ये जवळपास 48,000 फ्लावरची लागवड केलेली रोपेच खराब निघाली आहे। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक नुकसान झालंय। भिवा सोन्नर यांनी रानू सोन्नर यांच्या गट नंबर 683 व सरुबाई सोन्नर यांच्या गट नंबर 808/1 मध्ये 2.5 एकर फ्लावरची लागवड केली। शेकाटा कंपनीवर विश्वास ठेवून त्यांनी व्हाईट फ्लॅटची फ्लावरची रोपे लागवड केली होती। मात्र कालांतराने हीच रोपे खराब असल्याचे त्यांच्या लक्षात आलंय। त्यानंतर भिवा सोन्नर यांनी शेकाटा कंपनीचे अशोक चव्हाण, अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधून याबाबत कल्पना दिली होती, पण त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली आहे। त्यानंतर त्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनंतर उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दत्तात्रय साळुंखे, कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर येथील फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉक्टर विलास फुले यांनी या फ्लावरच्या प्लॉटची पाहणी करत पंचनामा केलाय। आता कृषी विज्ञान केंद्राकडून याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मात्र शेतकरी भिवा सोन्नर यांनी कर्ज काढून 2.5 एकरमध्ये जवळपास 48,000 रोपांची लागवड केली आहे। यासाठी त्यांनी फवारणी, मशागतीसह 1,90,000 रुपये खर्च केलाय, परंतु त्यांचा फ्लावरवर प्लॉटच खराब निघाल्याने मोठं आर्थिक नुकसान झालंय। याआधी देखील या परिसरातील शेतकऱ्यांची विविध कंपन्यांनी मोठी फसवणूक केली असून अशा कंपन्यांचे लायसन रद्द करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देत न्याय द्यावा अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। तुमचं नाव काय आणि तुम्ही जी फ्लावर लावली त्यात काय झालं, काय नेमकी रोग काय आला त्याला? माझं नाव भिवा रानू सोन्नर। मी व्हाईट फ्लॅश कंपनीचे 48,000 रोपं लावलेत। तर पूर्ण मी लावल्यानंतर त्याला जे पाहिजे ते खतं औषधं सगळे मी त्याला योग्य प्रकारे दिले, परंतु 35 ते 40 दिवसानंतर माझं असं लक्षात आलं की हा प्लॉट पूर्ण करपा आणि पूर्ण त्याला ते पिळे म्हणजे याला काही आलेलंच नाही, येतच नाही। तर मग मी याच्या नर्सरीवाल्यांशी संपर्क साधून जिथून रोपं आणली तिथून, त्याच्यानंतर कंपनीवाल्यांशी संपर्क साधून ते जे चव्हाण सर आहे त्यांना बोलून तर त्यांनी एक व्हिजिट केली। तर ते म्हणे हे औषधं मारा, ते औषधं मारा। ठीक आहे म्हणलं, काय हरकत नाही। तर मी ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही औषधं मारली, परंतु काय प्लॉट सुधारला नाही। मी त्याच्यानंतर त्यांना पुन्हा वारंवार फोन करून बोलून घेतलं की साहेब माझा प्लॉट 2.5 एकरचा पूर्ण खराब झाला आहे, तुम्ही एक व्हिजिट मारा। तर त्याच्यानंतर त्यांनी फोनच उचलायचा बंद केला। तर मग मी घारगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता तर तिथं PI साहेब, गांधले साहेब यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरून फोन केल्यानंतर त्यांनी लगेच फोन उचलला आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं बाबा असं झालं तसं झालं, तेव्हा त्यांनी ते फोन रिसिव्ह केला। मग त्याच्यानंतर मग मी तालुका कृषी अधिकारी संगमनेर यांच्याकडे एक तक्रार अर्ज दाखल केला। मग त्याच्यानंतर त्यांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर मला राऊरी विद्यापीठातून जी कमिटी, तज्ज्ञ कमिटी ते आले आणि आज त्यांनी प्लॉटची पाहणी करून ते सॅम्पलला वगैरे घेऊन गेलेत। तर मला त्यांनी सांगितलं की 4 ते 5 दिवसात तुम्हाला रिपोर्ट येईल आणि हा रिपोर्ट आल्यानंतर आणि रिपोर्ट ज्यावेळेस ते कमिटी आली होती त्यावेळेस मी जे व्हाईट फ्लॅश कंपनीचे साहेब आहेत गायकवाड साहेब म्हणून त्यांना पण बोलून घेतलं होतं, ते पण होते। मग त्यांनी त्यांना विचारलं बाबा असं रोपं असं हे काय होते, तर ते म्हणे वातावरणामुळे होतं। मी म्हणलं ठीक आहे, वातावरणामुळे होतं बरोबर आहे, पण माझ्या शेजारी जे हिंदपरीचे प्लॉट आहेत 60-99चे प्लॉट आहेत ते तर छान आहेत। मग माझ्याच याच्यावर कुठं वातावरणाचा हे झालं नाही का, माझ्याच याच्यावर काय बदल झाला मग नेमका असं शेजारी जर प्लॉट आहेत तर माझा प्लॉट का खराब झाला? हा मग हे हिंदपरीचे का खराब, वातावरणात जर बदल झाला तर हिंदपरीचा खराब व्हायला पाहिजे, 60-99चा व्हायला पाहिजे, 15-22चा व्हायला पाहिजे, हा व्हाईट फ्लॅश कंपनीचाच का झाला? कृषी अधिकाऱ्याची जी टीम आली होती, कृषी अधिकारी त्यांनी काय सांगितलं प्लॉट बघितल्यानंतर? मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1-2-4 दिवसात रिपोर्ट काय येईल तो रिपोर्ट पाठवल्यानंतर कारवाई तुम्ही करून टाका। तुम्ही जवळपास 2.5 एकरमध्ये फ्लावरचं पीक घेतले, साधारणतः किती खर्च आला सगळा? तो मला साधारणतः 1,90,000 रुपये खर्च आलाय टोटल।
तर मी त्यांना सांगितलं की जे गायकवाड साहेब होते ते कंपनीचे, त्यांच्यासमोर सांगितलं मी आपले हे तालुका कृषी अधिकारी साळुंके साहेब होते, त्यांना सांगितलं की मला कमीत कमी माझे एवढे नुकसान झालेलं आहे, तर मला कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये एकरी माझी यांनी नुकसान भरपाई द्यायची, अन्यथा मी कंपनीवर कारवाई करणार. आता रिपोर्ट आल्यानंतर मग तुमची काय पुढची भूमिका काय आहे? तर पुढची भूमिका मी काय करणार, ज्यावेळेस रिपोर्ट येईल त्यावेळेस मी पहिल्यांदा कृषी मंत्र्यांशी संपर्क साधणार, त्यांना एक लेटर पाठवणार किंवा मी स्वतः त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मी मंत्रालयात जाणार आणि मंत्रालयात गेल्यानंतर मी त्यांच्याकडे हे प्रकरण सगळं सादर करणार. तुमचंच प्लॉट आहे का अजून काही शेतकऱ्यांचे? अजून बरेचसे आहेत, पण बाकीच्या शेतकऱ्यांना माहीतच नाही का नेमका हा प्रॉब्लेम काय झाला. आता काही शेतकरी असे त्यांना तालुका कृषी अधिकारी कोण आहे तेच माहीत नाही, तालुका कृषी याचं जे ऑफिस आहे संगमनेरमध्ये तेच कुठं माहीत नाही, तर त्यांनी तक्रार कुठं करायची. तर आता मी सकाळी माझ्या हॉटेलवरती बरेचसे 10-15 शेतकरी आले होते, मी त्यांना सांगितलं बाबा असं झालं, ते म्हणे आमचं पण व्हाईट प्लेसचं असं झालं, आम्ही खांडगावरून रोपं आणलेत, कोण म्हणतं नारायणगावरून रोपं आणलेत, सगळ्यांकडून आणलं, सगळ्यांचा एकच प्रॉब्लेम. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.